नमस्कार, जय शिवराय, जय खानदेश मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे तर मित्रांनो एकदम जबरदस्त आपण बनवलेला आहे. आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एकदम जबरदस्त असं व्हिडिओ एडिटिंग आपण आणलेली आहे. कारण की मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला जो खानदेशी ऑफिशियल जे सॉन्ग आहे मित्रांनो नजर लागणे कोणी, तर मित्रांनो याच्यावर एकदम जबरदस्त असा एडिटिंग व्हिडिओ आपण आणलेला आहे, तो पण बेवफा सॉन्गवर. तर मित्रांनो या व्हिडिओला नक्की आपण सपोर्ट दाखवा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. जो कोणी या चॅनलवर नवीन आला असेल तर आत्ता आपण सबस्क्राईब नाही केला नक्की सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो सबस्क्राईब करायला एकदम फ्री असतं. आणि मित्रांनो नोटिफिकेशनला प्रेस करा, कारण की आपण नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी दिसेल. आणि मित्रांनो आपल्या भावाला सपोर्ट करा, मराठी माणसाला सपोर्ट करा, खानदेशी माणसाला सपोर्ट करा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ पूर्ण एंडिंगपर्यंत आपण सांगणार आहे. तर मित्रांनो पूर्ण स्टेप बाय स्टेप बीटमार्कच्या हिशोबाने आपण एडिटिंग कराल तर मित्रांनो एकदम जबरदस्त असा व्हिडिओ तयार होईल. तर मित्रांनो आपल्याला पुढं प्रिव्ह्यू बघायला भेटणार आहे. आणि मित्रांनो आजची जे काही व्हिडिओ आहेत सगळे आपल्या आता पुढे इथं खानदेशी ऑफिशियल सॉन्गवर एकदम जबरदस्त बीटमार्कच्या हिशोबाने व्हिडिओ एडिटिंग येणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो जे काही मटेरियल आपल्याला हवं असेल तर मित्रांनो प्रत्येक मटेरियल आपल्या टेलिग्रामला भेटून जाईल. तर मित्रांनो DM मराठी एडिटिंग YT या टेलिग्राम चॅनलला आपण जॉईन करून घ्या. आपण डेली तिथं मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. तर मित्रांनो आपण सगळं मटेरियल इथं फ्रीमध्ये घेऊ शकता. अशा प्रकारे नक्की जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आणि मित्रांनो मटेरियल आपल्याला फ्रीमध्ये आपल्या वेबसाईटला भेटून जाईल. आणि बीटमार्क HTML आपला फाईल आपल्याला वेबसाईटला भेटेल. नक्की तिथं वेबसाईटला व्हिजिट करा आणि वेबसाईटवरनं आपण सगळं मटेरियल डाउनलोड करा. आणि बीटमार्कच्या जी काही फाईल आहे ती नक्की इम्पोर्ट करून घ्या आपल्या डाउनलोड पेजमध्ये. आणि मित्रांनो आपण कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप एडिटिंग करायची आता मी सांगणार आहे. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर्वात आधी आपल्याला जे काही आपलं VN ॲप्लिकेशन जे काही आहे तर मित्रांनो आपल्या प्ले स्टोअरला भेटून जाईल VN ॲप्लिकेशन. नक्की आपण VN ॲप्लिकेशनला डाउनलोड करा, एकदम फ्री असतं. आणि मित्रांनो VN ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो आपण प्ले स्टोअरवरनं नाही तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देऊन देईल. तर मित्रांनो नक्की डाउनलोड करून ठेवा. जसं पण आपण डाउनलोड कराल तर एडिटिंगसाठी ते ॲप्लिकेशन लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो जी काही आपली डाउनलोडची फाईल असेल तर आपल्या फाईल मॅनेजरमध्ये यायचे. फाईल मॅनेजरमध्ये आल्यानंतर मित्रांनो जे काही आपलं डाउनलोड पेजची फाईल आहे तर डाउनलोड पेजची फाईल ओपन करायची आहे. जसं पण आपण डाउनलोड पेजची फाईल ओपन कराल तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपला जो काही आपला ऑप्शन आहे म्हणजे डाउनलोड पेजची फाईल जी काही असेल ती फाईल आपल्याला ओपन करून त्याच्यामध्ये आपली जी काही डाउनलोड फाईल झालेली आहे ती फाईल आपल्याला ओपन करायची. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला HTML फाईल भेटेल. ती आपण फक्त इम्पोर्ट करायची आहे आपल्या VN ॲप्लिकेशनमध्ये. जसं पण आपण प्रेस करून ठेवा फाईल डाउनलोड केल्यानंतर तसं आपण शेअर ऑल ऑप्शनला क्लिक करायचे आहे. मटेरियलची फाईल आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायची आहे. ही आपली प्रोजेक्ट बीटमार्क फाईल आहे, तिला आपल्याला प्रेस करून ठेवायचे डाउनलोड केल्यानंतर. त्यानंतर आपल्याला जे काही VN ॲप्लिकेशन आहे त्या VN ॲप्लिकेशनला क्लिक करून तिला इम्पोर्ट करून घ्यायची. जसं पण आपण इम्पोर्ट कराल तर ओपन प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. जसं पण आपण ओपन प्रोजेक्टला क्लिक कराल तर मित्रांनो इथं आपण 7 बीट लावले आहेत सॉन्गमध्ये. आपण बघू शकता अशा प्रकारे सॉन्गमध्ये 7 बीट लावलेले आहेत. तर मित्रांनो आपण 7 फोटो आपल्याला लागणार आहेत व्हिडिओ एडिटिंगसाठी. तर मित्रांनो आपल्याला फोटो घेण्यासाठी मित्रांनो यावाला फोटोला डिलीट करण्याआधी मित्रांनो आपले सगळे फोटो इथे ॲड करायचे. तर मित्रांनो इथं आपल्याला एंडिंगला यायचे. आणि मित्रांनो ब्लॅक आपला मोठा प्लस आयकॉन आहे तो मोठा प्लस आयकॉनला क्लिक करून व्हिडिओ आणि फोटोवर जायचे. आणि मित्रांनो आपल्याला मिनिमम 7 फोटोंची गरज पडणार आहे. तर मित्रांनो आपले 7 फोटो घेऊन घ्यायचे. जसं पण आपण आपले 7 फोटो घ्याल तर मित्रांनो इथं आपण पूर्ण एडिटिंग आपली होणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण 7 फोटो इथं घेणार आहोत. तर मित्रांनो इथं अशा प्रकारे आपण 7 फोटो सिलेक्ट करून घेऊ. तर मित्रांनो आपले जे काही फोटो असेल तर आपण कोणते पण फोटो इथे ॲड करू शकतो आपल्या पद्धतीने, फक्त 7 हवे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपण फोटो ॲड केलेले आहेत. आणि हा पुढचा जो काही फर्स्ट फोटो आहे त्याला आपण डिलीट करून टाकायचा आहे. जसं पण आपण डिलीट कराल तर मित्रांनो आपण 9.16ची फ्रेम रेट इथं घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपला फुल व्हिडिओ एडिटिंग होणार आहे. तर मित्रांनो जे काही आपले फोटो आहेत ते इथं बीटमार्कच्या हिशोबाने अशा प्रकारे आपल्याला इथं बीट ठेवायची अशा प्रकारे. त्यानंतर फोटोला अशा प्रकारे सेट करायचे, ऑटोमॅटिकली सेट होईल. त्यानंतर मित्रांनो परत बीटवर अशा प्रकारे ॲरो ठेवायचे आहे. ॲरो ठेवून मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सेट करायचे फोटो 7 फोटो. ओके, तर लवकरात लवकर सर्व फोटो मी सेट करून देतो. तर मित्रांनो आपण बघू शकता अशा प्रकारे जेवढे काही आपले फोटो आहेत सगळे फोटो आपण बीटच्या हिशोबाने सेट केलेले आहेत. तर मित्रांनो आपल्याला बघायला भेटतच आहे. त्यानंतर मित्रांनो जे काही फोटो आहे फोटोमध्ये आपण इफेक्ट लावणार आहोत. तर मित्रांनो 2 फोटो जे काही मोठे बीटवाले फोटो आहेत ते 2 फोटो पहिल्या 2 फोटोमध्ये आपले इफेक्ट लावायचे आहे. तो म्हणजे मित्रांनो पहिल्या फोटोला क्लिक करायचे आहे. जसं पण पहिल्या फोटोला क्लिक केल्यानंतर आपल्याला एंडिंगला यायचे. जसं पण आपल्याला एंडिंगला येणार तर मित्रांनो इथं आपलं झूमवाला आयकॉन भेटेल. जसं पण आपण झूमवाला आयकॉनला क्लिक कराल तर मित्रांनो आपल्याला इथं मूव राईटवाला जो इफेक्ट आहे तो आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि डन करायचा आहे. डन केल्यानंतर पुढचा फोटो घ्यायचा आहे. जसं पण आपण पुढच्या फोटोला क्लिक करणार आहात त्यानंतर मित्रांनो परत झूमवाला आयकॉनला क्लिक करून आता मूव लेफ्टवाला जो इफेक्ट आहे तो आपल्याला अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो 2 फोटोवर आपले इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. त्यानंतर मित्रांनो पुढचे जे काही फोटो आहेत लहान लहान बीटवाले त्याच्यामध्ये आपल्याला शेक इफेक्ट म्हणून आपल्याला अप्लाय करायचे आहे. त्याआधी मित्रांनो आपल्याला जे काही आपण झूममध्ये जे काही आपले इफेक्ट असतील
ते आपण खूप काही इफेक्ट तिथं अप्लाय करू शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण झूमवाला आयकॉनवाला पण इफेक्ट अप्लाय करतो. मित्रांनो ऑल्टो अप्लाय करायचे आहे. जसं पण ऑल्टो अप्लाय करायला तर मित्रांनो आपल्याला सगळे फोटोवर तो इफेक्ट अप्लाय होऊन जाईल अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला परत जे काही आपण फोटो ॲड केले त्याच्यामध्ये मूव राईट आणि मूव लेफ्ट टाकायचे आहे. ओके, तर मित्रांनो मूव राईटवाला टाकायचा आहे पहिल्या फोटोमध्ये, परत मूव लेफ्ट टाकायचा आहे. कारण की मित्रांनो आपण ऑल्टो अप्लाय केले त्यामुळे सगळे फोटोंवर इफेक्ट लागला. त्या मित्रांनो परत आपल्याला इथं ॲड करून घ्यायचे मूव लेफ्ट आणि मूव राईट 2 फोटोंवर पहिल्या. त्यानंतर मित्रांनो बाकीचे सर्व फोटो अशा प्रकारे आपल्याला दिसायला भेटणार आहे एकदम जबरदस्त लुकमध्ये. तर मित्रांनो बघू शकता. त्यानंतर मित्रांनो आपल्याला यावाल्या फोटोमध्ये आपल्याला क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो इथं बाकीचे इफेक्ट पण आपल्याला भेटतील. इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करून इथं अशा प्रकारे आपण बाकीचे इफेक्ट पण अशा प्रकारे लावू शकता. ओके, तर मित्रांनो जिंटरवाला जो इफेक्ट आहे तो पण लावू शकता आणि मित्रांनो जिंटर लेफ्टवाला जो काही इफेक्ट तो पण टाकू शकता आणि शेक इफेक्ट पण आपण अप्लाय करू शकता. ओके, तर मित्रांनो आपण शेक वगैरे इफेक्ट लावणार नाही आहेत कारण की मित्रांनो असाच व्हिडिओ एकदम जबरदस्त दिसत आहे. तर मी बॅक करतो कारण की मित्रांनो जे काही आपण इफेक्ट लावलेत ते बघू शकता किती जबरदस्त लुक देत आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पण अशा प्रकारे एकदम जबरदस्त एडिटिंग करण्यासाठी एकदम जबरदस्त व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सगळं मटेरियल आपल्या वेबसाईटला भेटून जाईल. dmeditingYT.in नक्की व्हिजिट करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे पूर्ण व्हिडिओ एंड झाल्यावर. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे सर्व फोटोंवर इफेक्ट लावला आहे. त्यानंतर मित्रांनो 3 नंबर आपल्या सेकंडला क्लिक करून व्हिडिओ फोटो जायचा आहे. जसं पण व्हिडिओ फोटोवर जाणार त्यानंतर मित्रांनो आपली जी काही मटेरियल डाउनलोड केलं आहे त्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. जसं पण आपण डाउनलोड मटेरियलला क्लिक कराल तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला फोटोवाल्या सेक्शनला यायचे. फोटोवाल्या सेक्शनला येऊन मित्रांनो जी काही आपली ब्लॅक जो हे आहे मित्रांनो शॅडो, तो ब्लॅक शॅडो घेऊन तो ब्लॅक शॅडोला आपल्याला अशा प्रकारे आता झूम करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो ब्लॅक शॅडोला मी आता झूम करणार आहे. तर मित्रांनो जो काही आपला ब्लॅक शॅडो आहे त्याला क्लिक करून त्याला आपल्याला एकदा झूम करून घेऊया. ओके, तर मित्रांनो झूम करण्यासाठी मित्रांनो ब्लॅक शॅडो जो काही आपला आहे तो सगळं आपण झूम करणार आहोत. तर मित्रांनो सगळं सरळ आधी ब्लॅक शॅडोला एंडिंगला ॲड करा. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे झूम करून आपल्या पद्धतीने आपण सेट करू शकता. तर मित्रांनो याला आपण अशा प्रकारे होल्डून सेट करा. ओके, तर अशा प्रकारे सेट झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो ब्लॅक शॅडो सेट झाल्यानंतर परत आपल्या पहिल्या लेअरवर यायचे आहे. 3 नंबरच्या आपल्या सेकंडला क्लिक करून व्हिडिओ फोटोवर यायचे. परत मटेरियलची फाईल आपल्याला ओपन करायची एकदा. जी काही मटेरियलची फाईल ओपन केल्यानंतर मित्रांनो फोटोला सेक्शनला क्लिक करायचे आणि जे काही बेवफा नावाचे जे PNG आम्ही दिलेलं आहे आपल्याला एकदम HD क्वालिटीमध्ये त्या PNGला आपल्याला एंडिंगला सेट करायचे आहे. एंडिंगला सेट केल्यानंतर मित्रांनो परत आपल्याला जे PNG आहे ते PNGला आपण झूम करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे दोन्ही बोटांनी ओढून त्याला आपल्या चांगल्या प्रकारे जिथं आपल्याला सेट करायचे त्या प्रकारे आपण सेट करू शकतो. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे आपल्या ॲडजस्टमेंटनुसार त्याला सेट करून घेतो. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे सेट केल्यानंतर मित्रांनो थोडं वरती करूया कारण की मित्रांनो जास्त खाली सेट झालं. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ते PNG नाव जे काही ते एकदम वरती सेट केलेलं आहे. तर मित्रांनो आपण आपल्या पद्धतीने आपण ॲडजस्ट करून घ्या. ओके, अशा प्रकारे मी सेट केला. त्यानंतर मित्रांनो जे सॉन्ग आपण सेट केलेलं आहे ते सगळं सेट झालेलं आहे ऑलरेडी. ओके, तर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला फर्स्ट लेअरवर यायचे आहे. 3 नंबरच्या पर सेकंडला क्लिक करून व्हिडिओ फोटोवर जायचे. जी काही मटेरियलची फाईल आहे परत मटेरियलची फाईल ओपन करून त्याच्यामध्ये आपल्याला इफेक्ट लावायचे आहे. तर मित्रांनो इफेक्ट लावण्यासाठी परत मटेरियलची फाईल ओपन करा. अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ भेटेल. तर व्हिडिओला आपल्याला इथं फिलवाला आयकॉन भेटेल. तर मित्रांनो पुढे यायचे फिलवाला आयकॉनला क्लिक करा. त्यानंतर ब्रँडिंगवर क्लिक करा. ब्रँडिंगवर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवाला ऑप्शन मिळेल. ते स्क्रीन केल्यानंतर इथं डन करा. त्यानंतर मित्रांनो जो काही आपला व्हिडिओ आहे पूर्ण बनवून तयार झालेला आहे. तर मित्रांनो प्ले करून दाखवून देतो एकदा व्हिडिओ. ओके, तर मित्रांनो बघा आपला व्हिडिओ अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने कडकफुल असा व्हिडिओ एडिटिंग झालेली आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये आपण जे काही इफेक्ट आहेत एकदम बीटमार्कच्या हिशोबाने लावलेले आहेत. तर मित्रांनो एकदम कडकफुल असा व्हिडिओ झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओला आवडला असेल नक्की लाईक करा. त्यानंतर मित्रांनो या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी मित्रांनो वरती आपल्याला बाणवाला ऑप्शन मिळेल. त्या बाणवर क्लिक करून इथं आपण 1080p सिलेक्ट करा. त्यानंतर मित्रांनो 30 fps करू शकता, 50 fps करू शकता. त्यानंतर MBPS आपण सिलेक्ट करू शकता आणि एक्सपोर्टवाला आयकॉनला क्लिक करून आपला व्हिडिओ लोड होईल. खाली लोड झाल्यानंतर सेव्ह टू अल्बम करायचा आहे. मोबाईल फोनमध्ये एकच सेकंदामध्ये आपला व्हिडिओ येऊन लागेल आणि सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा. आपल्या भावाला सपोर्ट करा आणि भावाला जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो पूर्ण मटेरियल आपल्याला वेबसाईटला भेटेल आणि टेलिग्रामला भेटेल. नक्की जॉईन करा टेलिग्राम आणि वेबसाईट पण आणि आपल्या इंस्टाग्रामला काही अडचण असेल मला फॉलो करा आणि तिथं मला मेसेज टाका. आपल्याला रिप्लाय नक्की भेटेल. तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत जय हिंद, जय वंदे मातरम, बाय बाय, जय खानदेश मित्रांनो.